जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरू रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 1 देवदर्शन. मागच्या समासापर्यंत, मागच्या दशकापर्यंत समर्थ एक एक पायरी पायरीने आपल्याला समजावून सांगतात. साधना म्हणजे काय, गुरु कसा शोधावा, गुरुचा उपदेश म्हणजे काय, शिष्य कसा असावा, आणि हे सगळे जमल्यानंतर प्रत्यक्ष साधना कशी करवून घ्यावी, हे सगळं सांगितल्यानंतर आत्मतत्व म्हणजे काय, ते कसं साधावं याचं पूर्ण विश्लेषण केलं. आणि साधना आणि ते साध्य करण्यासाठीच्या खुणा हे सगळंच्या सगळं समर्थांनी विविध ठिकाणी गुप्तपणे सांगून ठेवलेलं आहे राजपुतामध्ये. आता मला जे साध्य करायचं आहे ते नक्की ठरलेलं आहे. ईश्वर किंवा कैवल्यपद किंवा आत्मतत्व हे मला साध्य करायचं आहे. दुसऱ्या शब्दामध्ये देहबुद्धीपासनं आत्मबुद्धीमध्ये मला स्थिर व्हायचं आहे. ही देहबुद्धी सुटणं खूप अवघड आहे, कारण ती वर्षानुवर्ष जन्मांजन्मांची पक्की झालेली आहे आणि माझं त्या देहबुद्धीशी पक्क नातं जुडलेलं आहे. वास्तविक नसलेलं नातं मी जोडून घेतलेलं आहे. आता त्यासाठी ईश्वरोपासना ह्या मार्गाने लवकर मार्गक्रमणा करता येण्यासारखी आहे. मग ईश्वरोपासना कशी करावी, त्यासाठी ईश्वर म्हणजे काय हे आधी समजून घेणं आवश्यक आहे. मी ज्याला ज्याला देव म्हणतो, ईश्वर म्हणतो, नियंता म्हणतो, ज्याच्या हातात ह्या चराचर सृष्टीची सत्ता आहे, ज्याच्या हातामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम म्हणजे असं करू शकेन, जे होणार आहे ते थांबवू शकेन, आणि होणार आहे जे वाटतंय आणि थांबेल असं वाटतंय ह्यापेक्षा काहीतरी विपरीत अन्यथा कर्तुम असं ज्याचं सामर्थ्य आहे तो ईश्वर. पण हा ईश्वर मी ज्याला म्हणतो देव, तो आणि हा ईश्वर सारखाच आहे का? तर इथे समर्थ आपल्याला नक्की ईश्वर कुठला, नक्की देव कोणता हे समजावून सांगतात. म्हणून समर्थाने नाव दिले देवदर्शन. मुख्य किंवा नक्की जो देव आहे त्याचंच दर्शन मला झालं पाहिजे. समर्थ म्हणतात, पावावया भगवंता ते नाना पंथ नाना मते, तया देवाचे स्वरूप ते कैसे आहे. देवाची प्राप्ती करण्यासाठी नाना मार्ग आहेत, नाना मतं आहेत. किंबहुना आपल्या ह्या सनातन धर्माचं मुख्य वैशिष्ट्य जर काय असेल तर विविधतेतून एकता आहे. मला ज्या प्रकारचं रूप, ज्या प्रकारची उपासना आवडेल, मी ज्या जडणघडणीचा असेल त्याप्रमाणे मला ती उपासना, ते देव किंवा तो आकार मला आवडतो. आणि वैशिष्ट्य हे आहे, कुठल्याही आकाराने, कुठल्याही उपासनेने जर मार्ग योग्य असेल तर तो मार्ग आपण स्वीकारलेला आहे. परंतु ते आपल्या साधू संतांनी सांगितलेल्याप्रमाणे आणि साधू संतांनी सांगितलेल्या ठिकाणी जाणार पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे. आणि त्यांच्या त्या पद्धतीने जाणं याचा अर्थ दुसऱ्याला त्रास न होता सगळ्यांची सर्वांगीण प्रगती करून चालणारा जो मार्ग तेवढाच आपल्या साधू संतांनी स्वीकारलेला आहे, अन्य मार्ग नाही. म्हणून मग देव कसा, नाना पंथ आणि नाना मतं जरी असली तरी नेमका देव कसा हे कळायला हवं. म्हणून ते समर्थ म्हणतात, सहस्रामध्ये कोणी एक पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. देव सगळेच जण मानतात, पण नेमका देव मात्र शोधणारा एखादा विरळा असतो. मला मान्य आहे देव आहे, मान्य असणाऱ्यांची संख्या सद्यस्थितीत कमी आहे, पण देव मान्य आहे अशी माणसंही आहेत.
पण नक्की देव त्या सगळ्या मानणाऱ्यांमध्ये नेमका देव शोधणारा असा एखादा मात्र असतो. समर्थ म्हणतात, सहस्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचे कौतुक, पाहे देवाचा विवेक. विवेक याचा अर्थ निवाडा करणे. निवाडा म्हणजे काहीतरी बाजूला करतो, जे नको येते आणि जे हवं येते असं बाजूला करणे म्हणजे विवेक. आता इथे समर्थांनी हा विवेक शब्द वापरलाय देवासाठी. म्हणजे अनेक देव आहेत, त्यापैकी नेमका देव मला कळलेला पाहिजे. मग अनेक देव आपल्या शास्त्राप्रमाणे नानाविध उपासना मान्य असताना मग सगळेच देव का नाहीत? तर बाह्यांगाने त्यांच्या ठिकाणी वैविध्य असलं तरी अंतरंगाने ईश्वर तत्व एकच आहे हे आपलं शास्त्र सांगतं. म्हणून समर्थ म्हणतात, जेणे केले चराचर, केले सृष्ट्यादी व्यापार, सर्व करता निरंतर नाम त्याचे. ज्याने, तो मुख्य देव आहे, ज्याने हे सगळं सृष्टी निर्माण केलेली आहे, या सकळ सृष्टीचा मुख्य चालक जो आहे तोच देव आहे. तुम्ही म्हणाल, मग आपण सगळी उपासना करतो ती त्याच तर देवाची करतो. बरोबर. थोडा फरक काय आहे, मी जे आलंबन म्हणून स्वीकारतो ते ह्या सृष्टीतील असतं. आलंबन म्हणजे ईश्वर नव्हे. तर ईश्वराला माझी बुद्धी गवसणी घालू शकत नाही. ईश्वरापर्यंत, त्या निराकारापर्यंत माझी बुद्धी जाऊ शकत नाही. म्हणून मी काहीतरी ह्या सृष्टीतील सगुण साकार रूप आलंबन म्हणून घेतो आणि त्याच्यामध्ये ईश्वराची कल्पना करतो. जसं मूर्ती झाली. आता त्याच्यात जी कल्पना केली गेलेली आहे ज्या आलंबनाची, तो म्हणजे देव नाहीये. त्याच्या आत देव आहे, पण ते आलंबन म्हणजे देव नाही. समर्थ म्हणतात, ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार, तोच देव हा निर्धार निश्चयेसी. ब्रह्मा विष्णू आणि हर हे ज्यातून निर्माण झालेत, तो परात्पर असणारा परमेश्वर तोच खरा देव, म्हणजे तोच ईश्वर आहे. तो कसा आहे? तर तो सगुण निराकार आहे. अर्थात तो सगुण निराकार आहे म्हणजे तो सगुणामध्ये येतो, आणि तो सगुणात येतो ह्याचं कारण हे बोलणं सुद्धा आपल्यासाठी आहे. म्हणजे मी सगुण साकार ह्याच्यापर्यंतच माझी झेप जाऊ शकते. म्हणून नाईलाजाने मला सांगावं लागतं आहे की तो देव, तो परमात्मा सगुण निराकार आहे, त्याला आकार नाही. पण निराकाराकडे ना माणसाची बुद्धी नाही जात. मी समजा उद्या आकाशासमोर उभं राहिलो आणि बडबड करायला लागलो तर लोक मला वेडा म्हणणार आहेत. किंबहुना आपापसात बोलणारे जे असतात, म्हणजे आपापसात याचा अर्थ आपलेच आपल्याशी, आणि ते मोठ्यांनी बोलत चालले तर ती एक बौद्धिक वैगुण्य धरलेलं एकेकाळी तरी होतं. तर असं वैगुण्य ज्याच्या ठिकाणी आहे तो वास्तविक पाहता आपलाच आपल्याशी बोलतोय, पण त्याचं हे बोलणं वेडेपणाचं धरतात. कारण सामान्यपणे समाजामध्ये असं घडत नाही. म्हणजे समाज त्याला प्रामाण्य धरतो जे सर्वसामान्य लोकांच्या बुद्धीच्या कक्षेमध्ये येतं. आता निराकार हे सामान्य माणसाच्या बुद्धिकक्षेच्या पलीकडचं आहे. मग बुद्धिकक्षेमध्ये काय येऊ शकतं? तर साकार जे आहे ते पटकन बुद्धिकक्षेमध्ये येतं. जसं मी समजा मला काही प्रश्न पडले तर मी एखाद्या चालत्या बोलत्या मनुष्याला जाऊन विचारणं, जो माझ्याशी वेगळ्या भाषेत इंटरॅक्ट करू शकेल, तर त्याच्याशी मला बोलायला नेहमी आवडतं. कारण मी विचारलेल्या प्रश्नांचं लगेच तिथेच मला उत्तर मिळतं. म्हणजे मला सगुण साकाराकडनं हे रेसिप्रोकेशनची आवश्यकता असते. हे निराकाराच्या ठिकाणी संभवत नाही, म्हणून बुद्धिकक्षेच्या ते पलीकडे राहतं. आता हे बुद्धिकक्षेच्या पलीकडे गेलेलं आहे, त्याला आपल्या कक्षेत आणावं म्हणून साधू संतांनी विविध आलंबनं दिली, ज्यामध्ये एक भाग म्हणजे मूर्ती आहे. मग झाड आहे, नदी आहे, वृक्ष आहेत, गाय आहे इत्यादी. ही सगळी आलंबनं आहेत, प्रतीक आहेत. ही केवळ आणि केवळ प्रतीकं आहेत सगळी. कशाची? तर जो निराकार निर्गुण परमात्मा आहे त्याची ही प्रतीकं आहेत. आणि म्हणून समर्थ ते म्हणतात, एवं जगदीश तो वेगळा, जग निर्माण त्याची कळा. मी या चराचर सृष्टीतली एखादी गोष्ट आलंबन म्हणून घेतो आणि त्याच्यात त्या ईश्वराची कल्पना करतो. त्याच्यापेक्षा तो ईश्वर मोठा आहे. याला उत्तम उदाहरण म्हणजे कुंभाराचं. कुंभार नानाविध मडकी तयार करतो, पण मडक्यापेक्षा कुंभार वेगळा राहतो, आणि मडक्यापेक्षा कुंभार खूप पटीने मोठा आहे, वेगळा आहे. त्याचे गुणधर्म आणि त्या मातीपासून निर्माण केलेल्या कुंभाराच्या कृतींचे गुणधर्म पूर्णतः भिन्न आहेत. तसं
हा चराचर निर्माण करणारा ईश्वर किंवा परमात्मा हे ह्या सृष्टीपेक्षा पूर्णतः भिन्न आहे. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून जग मिथ्या साच आत्मा. हे जग आहे हे मिथ्या आहे आणि खरा ह्यातनं निवडला जाणारा असा साच म्हणजे खरा तो फक्त परमात्मा आहे. ते आत्मतत्व तेवढंच खरं आहे, बाकी सगळं हे मिथ्या आहे. मिथ्या त्याला म्हणतात की जे दिसतं पण खरं नसतं. म्हणजे असं म्हणता येईल की जसं जादूगार काहीतरी आपल्याला जादू दाखवतो, वास्तविकता तसं काही घडलेलंच नसतं, पण दिसताना वेगळं दिसतं आणि असताना वेगळं असतं, त्याला म्हणायचं मिथ्या. तसं समर्थ म्हणतात, म्हणून जग मिथ्या साच आत्मा सर्वांपर जो परमात्मा अंतर्बाह्य अंतरात्मा व्यापून असे. तर तो परमात्मा ते ईश्वर तत्व आत आणि बाहेर सगळीकडे व्यापून आहे. अगदी अणुरेणापासनं ते पूर्ण पर्वत पाषाण सगळ्या ठिकाणी ते ईश्वर तत्वाने व्यापलेलं आहे, व्यापून आहे. तयास म्हणावे देव ये रहे अवघेची बाव, ऐसा आहे अंतर्भाव वेदांतीचा. मग वेदांतीचा अंतर्भाव म्हणजे वेदांत काय सांगतं, त्याचा मुख्य गर्भित आत्मा काय आहे, तर ह्या चराचर सृष्टीला व्यापून राहिला आहे असं भासतंय. तर तो व्यापलेला जो परमात्मा आहे तो ह्या व्यापलेल्या गोष्टीपेक्षा निराळा आहे. जरा अवघड झालं पण सोप्या भाषेत सांगूया तर जो व्यापतोय म्हणजे एखादा घट आहे, घट म्हणजे मडकं, त्या मडक्यामध्ये आकाश अंतर्बाह्य व्यापून आहे. पण आकाश आणि मडकं ह्याच्यात फरक आहे की नाही, जसा तिथे फरक आहे तसंच अंतरात्मा ह्या चराचर सृष्टीला व्यापून आहे. सृष्टीमध्ये तो आहे ह्याचं कारण हे मिथ्या आहे आणि ते मला भासतंय म्हणून तो आहे, अन्यथा ह्या सृष्टीला अस्तित्वच नाही. म्हणून ब्रह्मांड करता कवण. आता हा प्रश्न पडणार आहे की या सृष्टीला जर तो व्यापून आहे आणि ही सृष्टी जर मिथ्या आहे तर मग हे सगळंच्या सगळं त्याने निर्माण केलंच का, केलं कशासाठी, इत्यादी प्रश्न पडतील आपल्याला. पण ह्या प्रश्नांची उत्तरच देण्यासाठी समर्थाने पूर्ण उपदेश दिलेला आहे. काय म्हणतात समर्थ की ह्या सृष्टीला तो व्यापून आहे. व्यापक हे नेहमी मोठं आहे आणि जे मोठं आहे ते ज्याला व्यापलेलं आहे म्हणजे जे लहान आहे त्यापेक्षा भिन्न असतं, असा नियम आहे. आता ह्याला उदाहरण द्यायचं झालं तर मगाशी जसं मी सांगितलं घट. आता आकाश आणि घट म्हणजे ते मातीचं मडकं. तर मातीचं मडकं आणि आकाश यांच्यामध्ये किती फरक आहे, भरपूर फरक आहे. त्याचं सामान्य सांगायचं झालं तर मातीचं मडकं हातात धरता येतं, आकाश धरताच येत नाही. तिथून जो फरक सुरू होतो तो प्रत्येक गोष्टीत फरक दिसणार आहे. असा जो फरक आहे तसा ह्या आत्मतत्वामध्ये आणि ह्या चराचर सृष्टीमध्ये, हे मिथ्या असणाऱ्या सृष्टीमध्ये फरक आहे. पण मग शिष्याला प्रश्न पडतो, ब्रह्मांड करता कवण, कैसी त्याची ओळखण, देव सगुण की निर्गुण मज निरोपावा. मी तर आत्तापर्यंत सगुणाची उपासना करत आलेलो आहे, मग तुम्ही म्हणताय हा सगुण दिसणारा म्हणजे ज्या मूर्तीची मी उपासना करतो आहे तर ते नाहीच आहे, ते मिथ्या आहे. तर मग नक्की परमात्मा कसा आहे, विचारलेला प्रश्न आहे. ब्रह्मांड करता कवण, या ब्रह्मांडाला कोणी निर्माण केलं. तुम्ही जो निराकार परमात्मा म्हणता तर ह्या सगळ्या ब्रह्मांडाला निर्माण कोणी केलं, कैसी त्याची ओळखण, त्याला ओळखायचं कसं. आता त्याला ओळखायचं कसं हाच तर महत्वाचा प्रश्न आहे. किंबहुना साधना सगळी जी आहे त्या ह्या एका प्रश्नाचं उत्तर आहे, ओळखायचं कसं. समर्थ म्हणतात, देव सगुण की निर्गुण मज निरोपावा. शिष्याला प्रश्न विचारलाय समर्थाना, देव सगुण आहे की निर्गुण आहे. कारण मी तर उपासना करतोय, मी तर साधना करतोय आणि मी साधना करत असताना हे पक्क धरलंय की माझ्या समोर जो उभा आहे तोच माझा ईश्वर आहे. जसं मी सांगितलं, मी ते आलंबन म्हणून स्वीकारलेलं आहे. पण हे जर स्वीकारलेलं आलंबन आहे तर मग तो खरा आहे की खोटा आहे की नाही आहे, असे नानाविध प्रश्न शिष्याला पडतात. आणि ह्या प्रश्नांची उत्तरं समर्थ आपल्याला पुढच्या समासांमध्ये देतात. पाहूया समर्थ काय म्हणतायत पुढे. जय जय रघुवीर समर्थ.